उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शिवसेना नेमकी कोणाची यावरून जो काही वाद न्यायालयामध्ये चालू आहे, या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगानं आपली प्रामाणिकपणे भूमिका निभावलेली आहे का? या निवडणूक आयोगाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून खलनायक म्हणून मुद्दामून रंगवल्या जात आहे? यामध्ये भाजपची नेमकी भूमिका काय होती? म्हणजे जे शिवसेना चिन्ह, शिवसेनेचं पक्ष चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदेंना देण्यात आला आहे, यामध्ये भाजपची काही भूमिका असू शकते का एक स्वायत्त आयोग, निवडणूक आयोग म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक आयोगाचा पाठीचा कणा एवढा कणखर आहे, ताठ आहे की त्यांनी हा निर्णय अगदी स्वतःच्या क्षमतेवर आणि प्रामाणिकपणे कायद्याला अनुसरून घेतलाय असं म्हणता येतंय का यामध्ये भाजपचा काही हस्तक्षेप असू शकतो? बरं, या निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयुक्तांची जी नियुक्ती होते, त्या नियुक्तीसाठी जे सरन्यायाधीश त्या समितीमध्ये होते आतापर्यंत, तर या सरकारनं त्यांनाच बाहेरचा रस्ता दाखवला असेल आणि निवडणूक आयोग हा सरकारी आयोग स्वायत्त होता, तो आता सरकारी आयोग करण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता का? म्हणजे जर हे निवडणूक आयोग जर शिवसेना हे पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंचा आहे असं जो सांगत असेल, तर मग ज्या पक्षाचा ज्या आधारावर त्यांनी निर्णय घेतलाय की सगळे आमदार म्हणजे प्रतिनिधी, म्हणजे कायदे मंडळामध्ये ह्याच्यामध्ये जे काही विधानमंडळामध्ये गेलेले जे प्रतिनिधी निवडून आलेले, त्यांचा पक्ष असतो का पक्ष संघटना वेगळी असते? मग जर ज्या पक्षाचा एकच आमदार आहे, त्या पक्षाच्या त्या आमदारानं सांगितलं की हा पक्ष माझा, तर यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेईल बरं? म्हणजे पक्ष संघटना वेगळी आणि पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी वेगळे. लोकप्रतिनिधी हे पक्ष होऊ शकत नाहीत. म्हणजे पक्ष हा पक्ष असतो आणि तो पक्ष उद्धव ठाकरेंकडे होता. मग निवडणूक आयोगानं हा पक्ष एकनाथ शिंदेंना कोणत्या धर्तीवरती बरं दिला? बरं, 2018ची घटना ही निवडणूक आयोग आमच्याकडून नाहीच असं सांगत होता आणि मग तीच 2018च्या घटनेचा त्यांनी अभ्यास केलाय असं त्यांनीच सांगितलंय. म्हणजे निवडणूक आयोग हा यामध्ये धादांत खोटेपणा करतोय का? आणि जी काही नोटीस द्यायला हवी होती उद्धव ठाकरे गटाला, शिवसेनेला, पक्षाला, ती देण्यात आलेली नाही. म्हणजे एकंदरीतरित्या निवडणूक आयोगाची जी भूमिका असावी लागते, निवडणूक आयोग निर्माण कशासाठी झालेला आहे? निवडणूक आयोग हा निवडणुका या प्रामाणिकपणे म्हणजे पारदर्शक वातावरणामध्ये निर्भयपणे आणि निष्पक्षपणे हा निवडणूक आयोग असावा निवडणुका घेताना. आणि पक्षाची जी नोंदणी असते, पक्षाचे जे वादविवाद असतात, त्यामध्ये सुद्धा पारदर्शकता आणि निष्पक्षता दाखवावी. हा कायद्यानं आणि घटनेनं त्याला तो अधिकार दिलाय, तो स्वतंत्र निर्णय घ्यायला. पण मग या प्रकरणामध्ये शिवसेनेच्या या निवडणूक आयोगानं आपली भूमिका प्रामाणिकपणे निभावली आहे का? आणि जर हा निवडणूक आयोग खरोखर प्रामाणिक असेल तर तो खोटं बोलताना दिसून आला का या प्रकरणामध्ये? का तो प्रामाणिक असून सुद्धा उद्धव ठाकरे गट त्या निवडणूक आयोगाला खलनायक म्हणून रंगवतोय? नेमकं यामध्ये तुमचं मत काय आहे की हा निवडणूक आयोग प्रामाणिक आहे का उद्धव ठाकरे गट या निवडणूक आयोगाला खलनायक म्हणून रंगवतोय? याविषयी आपलं मत कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.